महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। रामकुंड अहिल्या घाट येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा 301वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने पंचवटी येथील रामकुंड व अहिल्या घाट परिसरात भव्य दिव्य जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पवित्र नर्मदा जलाने अभिषेक करण्यात आला। होळकर राजघराण्याचे उत्तराधिकारी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देशभरातील अहिल्या स्मारकांसाठी पाठविण्यात आलेल्या नर्मदा कलशाचे पूजन करण्यात आले। होळकर घराण्याचे वंशज मुकुंद राजे होळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, राजेंद्र बागुल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नर्मदा कलश पूजन व जलाभिषेक करण्यात आला। समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत शिवसेना महिला जिल्हा प्रमुख संगीता पाटील यांना 301व्या या जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। यावर्षीचा जयंती सोहळा महाकुंभ या संकल्पनेवर आधारित होता। त्यानिमित्ताने भव्य महागोदावरी आरती व अहिल्यादेवी आरतीचे आयोजन करण्यात आले। दीप प्रज्वलन, आकर्षक फुलांची सजावट, धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामुळे रामकुंड व अहिल्या घाट परिसर आध्यात्मिक तेजाने उजळून निघाला। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। त्यानंतर भव्य आतिषबाजी करण्यात आली। लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या प्रसंगी विनायकजी काळदाते, दत्तूभाऊ बोडके, रामदास सकाळे, शशिकांत कोथमिरे, सुलोचना होळकर, अमोल गजभार, रागिनी बोराडे धोंगडे, पीता गुप्ता, अर्चना भाबड गोसावी, वैभव रोकडे, अण्णासाहेब सपकाळ, राजाभाऊ बादाड, काळेताई, देवरामभाऊ रोकडे, शिरोळे सर, मांडले सर, हेमंत शिंदे, आबासाहेब तरफले, प्रशांत बागल, भूषण जाधव, संदेश मोरे यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मान्यवर, स्वयंसेवक, सहकारी आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर, साक्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।